मग 2 षटकांचा खेळाल का सेकंड राऊंड? 2 षटकांचा खेळाल ना? फायनल आहे तर आपण थोडंसं सहकार्य करा. 10 वाजले तर 7ला जर सामना चालू झाला असता तर एक वेगळी गोष्ट असते. तुम्ही 9 नंतर इथं पोहोचलेत. 9 नंतर आलेत. मी इथं टाइमपास करत होतो. मी डबल रेस आखून घेतली का? कारण संघच इथं उपस्थित नाही अजून. हॅलो, चला चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. 3 षटकांचा सामना असेल. सर्व सामने 3 षटकांचे होतील. मेगा फायनलचे सामने आहेत तर आपण सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील. उशीर झाला नसता तर नक्कीच आपण इथे नक्कीच इथं संदीप बोराडे साहेब देऊळवाडी यांचे इथं आगमन झालंय. नक्कीच मी त्यांचं आयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करत. नक्कीच साहेब आपण या मंचावरती इथे आपलं इथं सहर्ष स्वागत केलं जातंय. पाठव. टॉच वदप संघाने टॉच जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रण केले ते मात्र सावळे संघाला. वेळेचं आपण सावळे संघ थोडंसं भान ठेवणं गरजेचं होतं. खूप उशीर केला इथं. हॅलो, हॅलो, चला सामना 4 षटकांचा असेल. आपण सेकंड राऊंड 2 षटकांचा खेळू. तसेच निकेश पाटील आणि धनराज पाटील यांचे सुद्धा मात्र इथे उपस्थिती लाभलेले आहे. नक्कीच साहेब आपण या इथं मंचावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जातोय. नक्कीच ग्रामस्थ मंडळ व संजय नगर क्रिकेट संघ यांच्या विद्यमानाने हे आयोजन रजनी शुक्लेचे आयोजन करण्यात आलेले आहे. नक्कीच आपण संजय नगरच्या ग्रामस्थ मंडळाकडून आणि संजय नगर संघाच्या आयोजकांनी यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत केलं जाते. पाहुण्यांचं इथं फायनल मेगा फायनल डेला मात्र आगमन होतंय. पहिले षटक पाऊल पेचा असेल. स्पीडअप घ्या ना तर आपण पॅनल्टी लगेच द्या. पंच टाइमपास नको. फलंदाज कोण? फलंदाज जगदीश टाक. पहिला आज चेंडू गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. योगेश गोलंदाजाला निर्धाचूनची सांगता होते. विकेट हेटिंग साठी मात्र हरिचंद्र वाघमारे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. आणि हा उंची जास्त पाहतोय आपण. पंच 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 स्कोर आपले लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक चौकार मिळतोय. तर मात्र ह्या चौकाने श्री गणेश केला जातोय. हॅलो,
हॅलो, इथं फलंदाज होईल बाद. या साहेब नक्कीच संदीप बोराडे यांचे इथं आगमन झाले. एक कर्जत तालुक्यातील मोठा गोलंदाबाज. लिहू ना त्याच्यावर काही समज नाही ना मला. हे होईल नाव कोण आता हॅलो, तू लिहू. रूप तुझे वंदिन्या सहज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी झुलले, भक्ती तुझी करण्या देवा अज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतं. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती, राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतो. अर्थातच संजय नगर नाईट क्रिकेट सामने 2024 आणि या सामन्याचा एक दैदिप्यमान सोहळा आपल्या भेटीला जरूर आलाय. आजचा ग्रँड फिनाले आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर ग्रँड फिनाले मधली पहिली मॅच आपल्या भेटीला जरूर आले. एकीकडे सावले टीम आणि त्याच्या विरोधात वदप टीम या दोन संघादरम्यान हा संघर्ष जरूर पाहायला मिळतोय. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी योगेशची गोलंदाजी सामन्यात एक चुरस निर्माण करताना दिसून येते. जिथे मात्र पहिला डॉट आला, तदनंतर चौकार आपण पाहिला, तदनंतर आपण विकेट सुद्धा अनुभवली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान जर विचार करायला गेला, पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या मात्र टोटल जाऊन पोहोचले 4 आकड्यावरती. जो चौकार मात्र आला होता जगदीच्या बाटमधून आणि मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात तो चौकार पाहायला मिळाला होता. तदनंतर आपण जर विचार करायला गेलं, अगदी अरुणजी वागचौरे फार चांगलं दिमागदार आयोजन आहे. आणि या पंचक्रोशीत मला आजही आठवते की याच मैदानावरती मला वाटतं गत वर्षाची आदिवासी KPL सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि एक बळा मोठा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवलाय. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फ्रंट लाईटचा विचार करायला गेला, अगदी फ्रंट लाईट फार चांगल्या जोमात आहे. म्हणजे जिथे कुठेही मैदानावरती तुम्ही पाहायला गेलं तर चारही बाजूनी प्लेयर लोकांच्या सावलीचा एक नजारा पाहायला मिळतोय. म्हणजे इतकी लाईटची सोय जोरदार पाहायला मिळते. हरिश्चंद्र वाघमारे वदप यांच्यासाठी पारितोषिक लागलं गेलं. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. चला, कोणासाठी बाबू मात्र आता मला वाटतं गोलंदाजी मार्क वर देत. पांडुरंग पहिला बॉल यावेळी पांडुरंगचा जरूर पाहायला मिळेल. अगदी पहिल्या षटकात 4 धावा आल्या. आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन जगदीश सुटा परतीचा प्रवास करताना दिसून आलाय. परंतु वनडाऊनच्या विकेटवरती मंगेश नावाचे वादळ आहे. परंतु आता पाहूया संजय नगर नाईट क्रिकेट सामने 2024 आपण अनुभवत आहे. 2025 अगदी आपण पाहतोय या सामन्यांची एक नजाकत पाहायला मिळते. खाऊ गल्ली पूर्ण सजलेली आहे आणि इथे प्रत्येक प्रेक्षक वर्ग सामन्यांचा आस्वाद घेतोय. 2025 आपण अनुभवतोय आणि फार सुसज्ज असा बॅनर टॉस बॉक्स पाहायला मिळतोय. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, दुसरीकडे शाहू महाराजांची प्रतिमा आणि इथे मात्र सलामी जरूर होती. परंतु फार मोठी चुकी या फिल्डर कडून पाहायला मिळाली आहे. आता होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही, कारण आता यावेळी मला वाटते बहुतांशी काय षटकार की चौकार, चौकार आलाय. झेल ड्रॉप केला. म्हटलं जातं क्रिकेटमध्ये पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु यावेळी मात्र फार मोठी चुकी. सावले टीम सध्या मी म्हणेल तुम्हाला यावेळी मात्र संधी निर्माण करून दिली आहे. फलंदाज आपण पाहतोय नरेश. पुन्हा एकदा फटका उडवायचं होतं हेलिकॉप्टर, परंतु कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलाय. ग्राउंड शॉट येतील, चौकार.
लॉंग ऑफ रिझन मधून इथे चौकार जरूर पाहायला मिळाला. अद्यापपर्यंत 3 चौकार बॅटमधून एकही धावफलकावरती पाहायला मिळत नाहीये. पहिला बाईचा चौकार होता. तदनंतर आपण पाहतोय आता बॅटर नरेश ह्याच्या बॅटमधून ज्याला संधी निर्माण करून दिली फिल्डरच्या माध्यमातून सावले टीम. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर वदप टीम धोक्यात जरूर आहे, कारण ही संधी निर्माण करायची नव्हती. सातत्यपूर्ण बॅटिंग टिकवून ठेवणं हे फार जिकरीचं काम असतं, परंतु नरेशला तुम्ही संधी निर्माण करून दिली आणि त्या संधीचं सोनं या मैदानात नरेश जरूर करतोय. इथे मात्र पेटलाय तुमच्या माध्यमातून डीजे, परंतु इथे बॅटर मात्र तितकाच तप्त झालाय. बॅक टू बॅक 3 चौकार आणि आजच्या या रजनीमधली पहिली चौकार हॅट्रिक या ठिकाणी नरेशच्या नावावरती पाहायला मिळतीये. फटका खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी, इथे शरीरापासून बॉलला दूर ठेवलं. अगदी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला फेकण्यात यश जरूर आलं होतं, परंतु बॉल मात्र अवांतर धावेत गणला जातोय. दिशाहीन गोलंदाजी आता गोलंदाज पांडुरंगजी. पुन्हा एकदा फटका, अकलेचा बुद्धीचा पूर्णपणे वापर केलाय. डिपेक्षा रिजनला बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल 4 धावांमध्ये. आणखी एक चौकार नरेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ठोक डीजे. गोलंदाजीकडे जर पाहायला गेला तर अद्यापपर्यंत पांडुरंगने 5 बॉल फेकलेत. अधिकृत 4 बॉलची फेकी पांडुरंगच्या गोलंदाजीवरती पाहतोय आणि या 4ही बॉल मध्ये 4 मोठे स्ट्रोक आलेत. फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा. चुकी केली पहिल्या बॉल वरती. खरं म्हणायला गेलं तर झेल दिला होता. पांडुरंग फार चांगली गोलंदाजी करत होता, परंतु या ठिकाणी जो झेल ड्रॉप झालाय नरेशचा त्याची भरपाई व्याजासहित वसूल केली जाते सध्या मैदानात. हवाई सपार परतावं लागेल, परंतु मी तर म्हणेल जे कार्य मात्र मैदानात करायचं होतं नरेशला ते यशस्वीरित्या पूर्ण केलंय. जिथे संघाच्या धावसंख्येला उभारी द्यायची होती ती धावसंख्या त्याने पटलावरती जरूर आणून ठेवली सावली टीमच्या. परंतु आता वदप टीम शेवटच्या क्षणी इटका जेव्हा पत्तर टी फॉर टॅट आणि पांडुरंग कडून दिलेलं जशास तसं उत्तर पाहायला मिळालंय आणि इथे विकेटचं पतन. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. दुसरा हादरा तो मात्र सावली टीमला. साठी स्पोर्ट्स बायसिकल जरूर पाहायला मिळते. फटका चांगला आगे क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकाला फसवून बॉल 1 बाउंस चौकारात कन्वर्ट होईल. इथे मात्र गणेश या बॉल कडे पाहतच राहिले, कारण 4 धावेच्या मदतीने आता टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 26 आकड्यावरती. 26 रन्स
पाहायला मिळते. अफलातून बॅटिंग आहे. पुन्हा एकदा फटका सजवला आणि येतोय मात्र या बॉल बॅटरच्या बाट मधून खणखणीत षटकार. अद्यापर्यंत एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण अनुभवतोय. एक ज्वाज्वल्य धावसंख्या प्रस्थापित केले. मैदानात बॉल पाठवा. बॉल द्या मैदानात. बंटी माली आला का मला फोन कर. नाही नाही आला का फोन कर. कठीण काम आहे. तू काय याला अरुण याला कॉमेंट्री करायला लाव. निशांतला एवढा कॉमेंटेटर इथं येऊन पडलाय. निशांत कॉमेंट्री कर थोडी. एकटा अरुण करतोय. इथे डॉट बॉल आलाय. षटकाराच्या नंतर मात्र थोडीशी रणनीती बदलली आहे. ती मात्र गोलंदाज समीरने राईट आर्म राऊंड चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सध्या. परंतु त्या गोलंदाजीला एक दिशा द्यावी लागेल. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर पांडुरंगची गोलंदाजी सामन्यामध्ये फार अपयशी ठरली. एक धावसंख्येचा विचार करायला गेला तर सावली संघाला धावसंख्या त्याने बहाल केल्यात म्हणजे खैरात वाटली मी तर म्हणेल. परंतु नरेशची बॅटिंग तितकीच जाज्वल्य आणि तप्त पाहायला मिळत होती. परंतु यावेळी तुम्ही पाहायला गेला समीरला षटकार येऊन एक कमबॅक सुंदर आहे. गोल्डन स्पॉट वरती बॉल. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. लेंथ आणि लाईन वरती स्वार झालेत. दिशा फक्त अचूक आहे परंतु फलंदाजाला सध्या हे बॉल समजण्यात अपयश येत आहे. मंगेश आपण पाहतोय सध्या बॅटिंग ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता. पुन्हा एकदा फटका सजवलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग सिक्सर. ठोक डीजे. इथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आता टोटल पुढे सरसावले जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 38 आकड्यावरती. आणखी एक चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु मिस टाइम. बॉल निघून जातोय तो मात्र कीपरच्या हातात. इथे मात्र षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 समाप्ती पथावरती पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 2 विकेटच्या नुकसानीनंतर 38 आकड्यावरती. 38 रन्सचा स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलर नंबर 4 जयेश आपण पाहतोय. 4थं षटक घेऊन आलाय. हरिश्चंद्र वाघमारे वदप यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपये. विकेट हॅट्रिक जयेश. नितीन बालू पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइस. क्या बात आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न. गोलंदाजीची एक धुरा जरूर आता जयेश मैदानात सांभाळताना दिसून येते.
परंतु यावेळी विचार करायला गेलं काळाची गरज आहे वदप टीमसाठी या धावा रोखायच्या आहेत कारण अद्यापपर्यंत मी तर म्हणेल की एक जास्तीची धावत संख्या धावफलकावरती आले टोटल 38 या आकड्यावरती पाहायला मिळते 4 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 40 मध्ये या धावा रोखणं फार गरजेचं असताना इथे डॉट बॉल जरूर आलाय चांगला बॉल पुन्हा एकदा दिशेवरती स्वार जरूर पाहायला बॅक टू बॅक 2 विकेट नितीन बालू पाटील यांच्याकडून 200 रुपये अद्याप पर्यंत आपण पाहतोय मागचे 3 बॉल डॉट आलेत राईट आर्म ओव्हर द विकेट इथे आलाय वाईट आउटसाइड द लेग स्टंप इट इज वाईट वाईटच्या मारणे एक बोनस इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल 1 मोर विकेट डाऊन विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट तिसरा हादरा च्या हातात पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद जमा झाले ते पारितोषिक जमा करून घ्या कमिटी मेंबर्स अरुणजी वाघचौरे आपण मंचावर आणि जरा जोरदार टाळ्यांनी गोलंदाजाचं स्वागत करा ज्याच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक सुद्धा या मॅच मध्ये आपण अनुभवली परंतु आता गोलंदाजाकडून विकेट हॅट्रिक सध्या मैदानावरती नोंदवली जाते परंतु इथे 3 विकेट जरूर आल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जयेश कडून अद्याप पर्यंत एक वाईडची धाव त्याने धावफलकावरती खर्च केलाय अफलातून स्पेल हाताळलाय अनबिलिव्हेबल इथे आता परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात बॅटरला आता नाही होणार पुढे षटक समाप्ती पथावर येत आहे इनिंग ब्रेक आता जरूर पाहायला मिळतोय इथे मात्र
टोटल जाऊन पोहोचले ती 39 या आकड्यावरती. विजयासाठी आता वदप टीमला करायचे 40 धावा. होणार की नाही या सेकंड इनिंग मध्ये जरूर ऐकूत. परंतु अरुणजी वागचौरे आपण मंचावर चला. चला वदप टीमचे बॅटर मैदानात चला. आपण बॅट्समन
चला मॅच स्टार्ट होईल. अरुणजी वागचौरे आपण मंचावर या त्वरित. इकडे ये, निघायच्या तयारीत आहे मी. जवळ 40 धावसंख्येचा पाठलाग आहे वदप टीम साठी. बॅटर फर्स्ट नेम आपण पाहतोय. चांगला फटका आहे परंतु इथे मात्र बॉल थांबत नाहीये. गोलीच्या वेगाने बॉल निघेल डीप एक्स्ट्रा रिजन. चौकारात केलाय कन्वर्ट. 4 धावांनी मात्र एक चांगली सुरुवात वदप टीमची. डीजे बॉल डॉट फेकताना जरूर दिसलाय परंतु इथे पुन्हा एकदा चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय जरूर. फ्लिप केलं बॉलला. इथे बॉल सीमारेषे जवळ परंतु या 2 धावाच कंप्लीट होतील. जितक्या गतीने बॉलला टोलवला तितक्याच गतीने मात्र या धावा सुद्धा पाहायला मिळाल्यात. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती. कोणी कॉमेंटेटर नाही रे बाबा, असं नको करूस. माझी उद्या जत्रा चालू होणार आहे बा आमच्या मल्यात. एवढी करील रे. अरे नको रे, कामावर जायचं याला. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र षटकारात कन्वर्ट केलाय. चांगली बॅटिंग लाईन सध्या मैदानात पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी आली त्याच पद्धतीची बॅटिंग सध्या जयेशच्या माध्यमातून आहे. टोटल आता पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती मात्र 12 आकड्यावरती या धावा पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच असेल वदप आणि संजय नगर. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी. वदप आणि संजय नगर टॉस करण्यासाठी आपण. आणखी एक चांगला फटका. यावेळी मात्र बॅटिंग लाईनचा एक धुवा जरूर पाहायला मिळतोय. जयेश नावाचा हा बॅटर एक वदप संघाला चांगली चुरशीची लढत निर्माण करून देताना दिसून येत आहे. कारण सध्या सामना वदप टीमकडे झुकवतोय हे मात्र तितकंच खरं आहे. कारण 5 बॉलमध्ये 3 मोठे स्ट्रोक आले. एक डॉट बॉल आला तो मात्र जगदीशच्या माध्यमातून. 3 मोठ्या स्ट्रोकमध्ये धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. विदाउट लॉस सध्या कोणतंही नुकसान नाही वदप टीमसाठी. परंतु पाहूया ही सलामीची जोडी आज सामना पूर्णत्वाला नेणार का. आव्हान जर पाहायला गेलं तर आता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात ही धावसंख्या फार मोठी पाहायला मिळते. इथे सुद्धा चुकी केली आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु अपयश जरूर आलं. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकारात. या 4 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावरती. सामना होता कुठे आला कुठे या प्रश्नाचं उत्तर मात्र हे 6 बॉल जरूर देत आहेत. जयेशची 1 साइड बॅटिंग सध्या मैदानात फार चांगली गाजते. कारण या पहा समीकरण एक फार सोपं करून ठेवलंय जयेश या बॅटरने. परंतु आता स्ट्राईक जरा रोटेट पाहायला मिळतीये. गणेश सध्या स्ट्राईक वरती आहे आणि गोलंदाजीला
सूरज ओव्हर नंबर 2. दोन चौकारासाठी 200 आणि 3 चौकारांसाठी 500. अंकुश वाघमारे यांच्याकडून. नाही मारलं तर कॉमेंटेटर घेऊन जाईल. हे अंकुश चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र परतावा लागेल ते गणेश पवारला. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. योगेश न्यू बॅटर मैदानात आपण पाहतोय. योगेश आणि जयेश हे दोन्हीही बंधूंची जोडी सध्या मैदानावरती आहे. जयेशने तर मी तर म्हणेल फार चांगलं कार्य केलंय वदप टीमसाठी, परंतु यावेळी आता फलंदाज योगेश सुद्धा पाहायला मिळतोय ज्याच्यासाठी संधी आली आहे. 6 बॉल मध्ये 20 धावा धावफलकावरती लगावणारा बॅटर जयेश पाहिलाय, परंतु आता त्याचाच बंधू सध्या योगेश स्ट्राईक वरती. चांगला फटका आहे, प्रयत्न केला गेला परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. अगदी आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा पूर्ण होत असताना टोटल मात्र पोहोचले 22 आकड्यावरती. संजय नगर नाईट क्रिकेट सामने 2025 आपण अनुभवत आहे. 10 टॉवरने सज्ज झालेली ही स्पर्धा या रजनीचं औचित्य पाहायला मिळतंय. अफलातून लाईट पाहतोय आपण. डॉट बॉलची संगता ही सावले टीमसाठी आता काळाची गरज आहे. हे डॉट बॉल जर आले तर सामना सावले टीमकडे झुकायला वेळ लागणार नाही, परंतु यावेळी मात्र इथे वदप टीम सध्या चांगल्या परिस्थितीत जरूर आहे. नितीन पाटील यांच्याकडून 3 विकेटसाठी 500, परंतु इथे योगीच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. संजय नगर आणि वदप. चला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस केला जाईल आपला त्वरित. पुन्हा एकदा फटका सजवलाय परंतु इथे मात्र फिल्डरला फसवलाय. बॉल नाही, बॉल जाईल तो मात्र डीप फाईन लेग रिजन मधून 4 धावांसाठी चौकार. पद्धतीने आता टोटल जाऊन पोहोचलेली आहे 32 या आकड्यावरती. सजवण्याचा प्रयत्न परंतु यावेळी सुद्धा फलंदाज पण पकडलाय. मला वाटतं पायची यावेळी लेग बिफोर मध्ये मात्र फलंदाजाला परतावं लागेल.
32 धावा धावफलकावरती आहे. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. विजयासाठी अजूनही 8 धाव संख्येची गरज आहे. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. योगेशला परतावा लागलाय. धोका जरूर पत्करला परंतु इथे सध्या परिस्थिती फार चांगली आहे. नितीन बालू पाटील जर कुठे असाल तर आपण स्टेजशी संपर्क साधा. वदप टीमने टॉस जिंकला आणि स्वीकारलाय. वदप टीम डिसिजन काय? हा बाबा आयर वगैरे काय करून घ्या नाही तर लग्नाला याल ना जेवून जाल. वदपचे प्लेयर बाजूला या. नितीन पाटील आपणास विनंती आपण स्टेजवर या. बरीचशी पारितोषिक आपल्याकडून लागली जात आहेत. राईट आर्म राऊंड फुलर लेंथ आणि यावली 1 मोर विकेट डाऊन. हातोडा हॅमर स्ट्रोक ज्याला म्हटला जातो तो चालवण्याचा प्रयत्न जरूर मैदानात केला गेला आणि यावेळी मात्र इथे विकेटला परतावं लागतंय. जसे आले तसे माघारी परतलेत. फार मोठा संधी निर्माण करण्याची प्रयत्न केला गेला परंतु इथे आता पंचांकडे अपील तंत्राचा वापर केलाय. पंच काय बॅटर रिव्ह्यू आहे का? चला टेक्निकल टीम अर्थातच ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते केटीसी लाईव्ह रायगड इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार क्वालिटी आणि क्लिअरिटी. ही स्पर्धा ना आपण नाईट अँजूला आपण माझा मुलगा आहे ना त्याचे बर्थडे निमित्त आहे का मयूर वागचौरे त्याचा आज वाढदिवस आहे फायनल डे. क्या बात आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय नाईटची स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजवली गेली ते अरुणजी वागचौर आहे परंतु निमित्त मात्र आहे ते वाढदिवसाचं आणि त्यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे मयूर वागचौरे. चला मयूर तुम्हाला वाढदिवसाच्या या मंचावरून लक्ष शुभेच्छा जरूर देऊयात. आणि राहुल फेअर डिलिव्हरी ऑफिशियल राहुल यांचा वाढदिवस आणि राहुल यांचा सुद्धा वाढदिवस आहे. इथे सेलिब्रेशन जरूर मंचावरती केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. चला बॅटर बाद होतील. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. पांडुरंग आपण पाहतोय ज्यांनी उत्तम दर्जाची गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्याच गोलंदाजीवरती मोठमोठ्या धावा या धावफलकावरती आल्या होत्या. तो पांडुरंग आता सध्या मैदानात रवाना झालाय. आव्हान कठीण नाहीये त्याच्यासाठी. 32 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 8 धाव संख्येची गरज आहे. दोन कॅच जो ड्रॉप करेल 2 झेल जो सोडेल त्याच्यासाठी नितीन बालू पाटील यांच्याकडून 200 रुपये. आता त्याला देव पाण्यात ठेवावे लागतील. एक तर कॅच त्याच्याकडे येणं अपेक्षित आहे. हॅलो धन्यवाद. मी सर्व ग्रामस्थ मंडळ आणि संजयनगर क्रिकेट संघ इथं मात्र मयूर वागचौरे यांचा वाढदिवस निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि तमाम संजयनगर वाडीतील वयस्कर असो महिला मंडळ असो आपण आशीर्वाद देण्यासाठी मात्र स्टेजवरती यायचं आहे. एक 5 मिनिटात वाढदिवसाचा मात्र वाढदिवस होतोय आणि राहुल हिलम यांचा सुद्धा वाढदिवस आहे तर दोघांचा वाढदिवस आपण संगती जिथं सेलिब्रेशन करणार आहोत. तर आपण मॅच चालू करा तुम्ही. 2 रनांची पॅनल्टी कोणाला? वदप टीमला. कशाबद्दल बाबा? ओके चला बाबा लागली काही टेन्शन घेऊ नका. आता 8 पाहिजे होते आता करायचे 10. चला बाबा दादा सगळ्यात मोठी शिक्षा लागली.
आता परिस्थिती कठीण पाहायला मिळेल. 32 धावा झाल्यात. अजून विजयासाठी करायचे 10 धावा. इथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. पॅनल्टीच्या 2 एक्स्ट्रा ऍड होतील आता त्या मात्र वदपच्या धावफलकावरती. हॅलो, मयूर वागचौरे कुठे असतील तर स्टेजवरती आहेत आणि पूर्ण टीम संजय नगर आपण स्टेजची संपर्क साधा. वरती यायचं आहे. रमेश मुकणे आपली टीम घेऊन या वरती. आपले 2 खेळाडूंचा इथं मात्र वाढदिवस आहे, त्या निमित्ताने स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मी विनंती करतो टीमला आणि क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ यांना की आपण स्टेजवर येऊन आपण वाढदिवसाच्या मात्र इथं मात्र शुभेच्छा द्यायच्या आहेत. इथे वाईटचा इशारा. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. 34 पाहतोय आणि इथे येतोय एक मल्टी हिट षटकार. षटकाराच्या पोचल्यात त्या 40 या आकड्यावरती. विजयासाठी आता पॅनल्टीच्या 2 धावा करायच्या आहेत. सामना खरं म्हणायला गेलं तर या बॉलवरती फिनिश होता, परंतु एक चुकी वदप टीमची थोडी मागात जरूर पडली आणि क्रिकेटच्या नियमानुसार ती पॅनल्टी जरूर बसली गेली. या मॅच नंतर मात्र इथे सेलिब्रेशन जरूर पाहायला मिळेल तुम्हाला. वाढदिवसाचं औचित्य चांगला फटका, परंतु यावेळी बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळत आहेत बॅटर. कॉमेंटेटरला देतात. काय रे पैसे रे न्याला टोटल मात्र तिथे स्थिरावले ती 40 या आकड्यावरती. इथे डॉट जरूर आलाय. दोन विजयासाठी करायचे आहेत. चांगला फटका, हवाई हल्ला जरूर चढलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईल, प्रयत्न केला परंतु इथे झेल झालाय ड्रॉप आणि या 2 धावा कंप्लीट. इथे विजय स्ट्रोक जरूर पाहायला मिळालाय. 2 धावेच्या मदतीने यावेळी मात्र वदप विजय. धन्यवाद. चला आपण या इच्छेकडे 5 मिनिटं लगेच 2 मिनिटात आपण हे करून घ्यायचं आहे.